जालन्यातल्या गोकुळवाडीतील ईश्वर सांबरे यांनी आपल्या घरगुती फरसाण व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आज एक यशस्वी उद्योग उभारला आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना या योजनेच्या सहाय्याने 17,40,000चं अर्थसहाय्य मिळाल्यानंतर नुसत्या एका कढईपासून सुरू झालेला हा व्यवसाय आता अत्याधुनिक मशिनरीपर्यंत पोहोचला आहे। चला तर पाहूया वास्तविकता यशाची मध्ये ईश्वर सांबरे यांचा संघर्ष ते यशापर्यंतचा प्रवास। जालन्याच्या गोकुळवाडी गावातील ईश्वर सांबरे गेल्या काही वर्षांपासून घरगुती फरसाण चिवडा तयार करून विक्रीचा व्यवसाय करायचे। व्यवसायादरम्यान आपल्या पदार्थांना चांगली मागणी होत आहे, त्यामुळे आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यवसाय करून तो वाढवावा अशी त्यांची इच्छा होती। ईश्वर सांबरे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाची माहिती घेतली। बऱ्याच वर्षांचा अनुभव, त्यांच्याकडील पदार्थांची चव, गुणवत्ता आणि विक्रीचे चांगले जाळे या जोरावर त्यांना जालन्याच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेने 17,40,000चे अर्थसहाय्य करून आधुनिक व्यवसायासाठी पाठबळ दिले। त्यानंतर ईश्वर यांनी मशिनरी खरेदी करून आपल्या घरगुती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली। घरी कढईत शेव, चिवडा, साबुदाणा यांचे तळणे, भाजणे हे काम करणारे ईश्वर यांची कामे आता प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमुळे आधुनिक मशीनवर होऊ लागली आहेत। त्यांच्याकडील भाजीची शेव, फरसाण, नायलॉन साबुदाणा चिवडा, बटाटा कीस, लसूण शेव यांना चांगली मागणी असून या व्यवसायातून महिन्याकाठी 50,000 रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळत आहे। शिवाय ते 3 ते 4 जणांना रोजगारही देत आहेत। माझं फरसाणचं काम आहे। माझं 3-4 वर्षापासून छोटं काम होतं। आता हे उद्यम आधारमधून मला लोनाची प्रक्रिया माहीत पडली। मी लोनाची प्रक्रिया केली। मला 17,40,000 रुपये लोन सँक्शन झालं। आता माझा थोडा मोठा बिझनेस झालेला आहे। माझ्याकडे 4-5 लोक कामाला आहे। मला महिन्याचे 50,000-60,000 रुपये भेटतात आणि मला मोदी साहेबांची मी खूप खूप धन्यवाद सांगू इच्छितो आणि माझा बिझनेस सध्या चांगला चालू आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून लाभ मिळाल्याने ईश्वर सांबरे यांच्या व्यवसायाला मोठे बळ मिळाले आणि त्यांचे आयुष्य बदलले। दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना।